खरं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला 2 महिन्यापूर्वीच ही गोष्ट समजली होती आणि त्याच वेळेस मी त्या ठिकाणी सन्माननीय गटविकास अधिकारी यांना मी संपर्क केला होता आणि त्या बाबतीत त्यांना मी विचारणा केली असता त्यांनी मला सांगितलं की लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी काम चालू करतोय. परंतु या ठिकाणी सांगत असताना, बोलत असताना मला खरोखर खूप दुःख होतंय, की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण शिवछत्रपतींचा विचार घेऊन आपण त्या ठिकाणी राजकारण करतो आणि त्या माध्यमातून समाजकारण करतो आणि जनतेची सेवा करत असतो. आणि मुख्यतः बोलायचं झालं तर कर्जत तालुक्याची ओळख ही हुतात्मा हिराजी पाटील असतील, आझाद दस्ताचे संस्थापक भाई कोतवाल असतील, यांच्या नावाने आपल्याला तालुक्याला ओळख मिळालेली आहे. आणि आज त्यांच्याच तालुक्यामध्ये, त्यांच्या जन्मभूमीमध्ये, कर्मभूमीमध्ये आज त्यांच्या पंचायत समितीच्या दालनामध्ये आज छत्रपतींचा पुतळा असेल, 2 हुतात्म्यांचे जे पुतळे असतील, त्या ठिकाणी जे पाणी गळतंय, जे तिथली दुरावस्था झालेली आहे, ते बघून खरोखर मला आणि माझ्यासारख्या अनेक लोकांना त्या ठिकाणी त्याचं दुःख होतंय. आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो, की मी 2017 साली सभापती झालो. त्यावेळेस पंचायत समितीच्या कार्यालयाचं शिफ्टिंग झालं, स्थलांतर झालं. जुनं कार्यालय सोडून नवीन कार्यालयामध्ये आपण राहायला आलो. त्यावेळेस मी सर्वप्रथम हे तिन्ही महापुरुषांचे त्या ठिकाणी पुतळे बसवण्याचं काम केलं आणि स्वखर्चाने काम केलं. परंतु माझ्यानंतर 4-5 सभापती झाले. त्यानंतर 3-4 व्हिडिओ झाले असतील. यामध्ये राजकारण करण्याचा विषय नाहीये. कारण महापुरुषांचे फोटो आहेत, त्या ठिकाणी हुतात्म्यांचे फोटो आहेत. मी कोणाचं नाव घेत नाही. परंतु पंचायत समितीमध्ये जाणारे जे लोकप्रतिनिधी असतील, ते 2-3 लोकं सोडून सर्वांची परिस्थिती ही सक्षम असते. त्या ठिकाणी जाणारे 2-3 लाख रुपये खर्च करू शकत नाही. ही तालुक्याची शोकांतिका आहे मित्रांनो. बघा, मी खर्च केलाय म्हणून मी कुठला तीर मारलेला नाहीये. सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो या ठिकाणी आपल्या माध्यमातून, की छत्रपतींच्या कृपा आशीर्वादाने आपण आपण समाजामध्ये वावरत असतो. परंतु दुःख एका गोष्टीचं आहे, की आपण केलेलं काम हे त्याचं सातत्य पुढं टिकवून ठेवू शकत नाही. त्या कामाचं त्या ठिकाणी दुरुस्ती मेंटेनन्स होऊ शकत नाही. याची खूप मोठी शोकांतिका आहे मित्रांनो. कारण पंचायत समितीमध्ये 20 संकीर्ण हा एक असा हेड आहे. त्या ठिकाणी कार्यालयीन खर्च आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आजही आपण जाऊन पत्रकार बांधवांना सर्वांना विनंती करतो. तालुक्यातील सर्व मी जबाबदार व्यक्तींना, ग्रामस्थ तालुक्यातील नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करतो, की आपण तिथे जाऊन 20 संकीर्ण हेडची माहिती घ्यावी. त्या ठिकाणी 10, 15, 20 लाख रुपये नक्कीच जमा असतील. मग तो बीडीओने आणि तेथील लोकप्रतिनिधींनी नक्कीच त्या ठिकाणी खर्च करावा आणि तो नादुरुस्त असलेला दालन हा दुरुस्त करून घ्यावा. महापुरुषांच्या दालनासाठी तुम्ही कुठला पत्रव्यवहार केला आहे का, जो काम होत नाही त्याविषयी तुम्ही काय सांगाल? मी स्वतः बीडीओची भेट घेतलेली आहे. बीडीओना कॉल सुद्धा केलेला आहे त्या संदर्भामध्ये आणि बीडीओनं हे सुद्धा सांगितलंय, की आपल्याकडून जर होत नसेल तर आम्हाला सांगा. आम्हाला तिथे त्या ठिकाणी आदेश द्यावे. मी युवा सेनेला काम करतो. युवा सेनेच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही कुठलाही सीएसआर फंड वापरून किंवा स्वखर्च वापरून, स्वखर्चाने आम्ही पुन्हा तो दालन चांगला व्यवस्थित करू, असं मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. परंतु त्यांच्याकडून अजून काही मला उत्तर आलेलं नाहीये.